मंडळी गोष्ट आहे तिबेटमधली. हजारो वर्षांपूर्वी तिबेटमधल्या एका गावात लग्न पार पडणार होतं. त्या गावातले सगळेजण आनंदानं त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. सगळीकडं आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण होतं. पण त्या ठिकाणापासून काहीच अंतरावर असलेल्या एका गुहेत वेगळाच प्रकार चालला होता. त्या गुहेत एक 16 वर्षीय मुलगा ध्यान लावून बसला होता. त्याच्यासमोर काही बाहुल्या होत्या आणि तो डोळे बंद करून मंत्रोच्चारण करत होता. जसजसा वेळ जात होता तसं त्याचा मंत्रोच्चारण अधिक तीव्र होत होतं. त्याचं शरीर कापायला लागलं आणि तो जोरजोरात मंत्र म्हणू लागला. इकडं त्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी हळूहळू काळे ढग जमू लागले आणि त्या ढगातून चेंडूच्या आकाराच्या गारा अतिशय वेगानं खाली येऊ लागल्या. त्या गारा खाली असलेल्या लोकांच्या डोक्याचा वेध घेत होत्या आणि एक एक जण मृत्युमुखी पडत होता. बघता बघता जवळपास 100 लोकांचा तिथं मृत्यू झाला आणि ते पाहून त्या 16 वर्षाच्या मांत्रिकाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला. म्हणजे त्या मांत्रिकाचं नाव होतं मिलारेपा. आज हजारो वर्ष उलटली पण तिबेटमधल्या त्या मांत्रिक मिलारेपाच्या गोष्टी आजही ठिकठिकाणी रंगून आवर्जून सांगितल्या जातात. पण फक्त क्रूर मांत्रिक एवढीच मिलारेपाची ओळख नव्हती. असं म्हणतात त्याच्या उतारवयात तो अध्यात्म स्वीकारून एक प्रकारे संत कवी झाला होता. पण त्याच्याबद्दलच्या गूढ गोष्टींनी मात्र आजही तिबेटमधल्या लहान थोरांच्या मनात घर केलंय. आजच्या व्हिडिओत आपण त्याच मिलारेपाची अद्भुत गोष्ट जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच पाहिजे. एका प्राचीन आख्यायिकेनुसार मिलारेपाचा जन्म तिबेटमधल्या एका छोट्या गावात झाला होता. त्यांच्या परिवारात त्यांचे आईवडील, तो आणि त्याची एक छोटी बहीण असे 4 सदस्य होते. त्यांचं कुटुंब गुण्या गोविंदानं त्या छोट्याशा गावात नांदत होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी मिलारेपाच्या वडिलांचं अकस्मात निधन झालं. कुटुंब प्रमुख आणि परिवाराचा आधार असलेल्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबावर अतिशय वाईट परिस्थिती आली. अशातच मिलारेपाचे काका त्यांना म्हणाले की तुम्ही सगळे माझ्या घरी येऊन राहा आणि तुमची जी मालमत्ता आहे त्याची काळजी मी घेईन. त्यानंतर काकांचं ऐकून मिलारेपा आणि त्याची फॅमिली काकांकडे येऊन राहू लागली. मिलारेपाच्या वडिलांनी जी काही थोडी संपत्ती जमा केली होती त्यावर काकाचा डोळा होता. सुरुवातीचे काही दिवस मिलारेपाचे काका त्याच्या परिवाराशी व्यवस्थित वागत होते. पण जशी सगळी संपत्ती काकांच्या नावावर झाली तसं त्याच्या वागण्यात बदल झाला. तो सारखा मिलारेपाच्या आईशी भांडू लागला आणि मिलारेपा व त्याच्या बहिणीला मारहाण करू लागला. लहान वयातल्या त्या अत्याचारामुळं मिलारेपाच्या मनात रागाची आणि बदल्याची भावना वाढीस लागली. पण वय छोटं असल्यामुळं ते सगळं सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 2-3 वर्ष सरली, काकाचा अत्याचार सुरूच राहिला. दरम्यान मिलारेपा जेव्हा 13 वर्षाचा झाला तेव्हा त्याला तंत्रमंत्र आणि काळ्या जादूविषयी माहिती मिळाली. त्याला असं समजलं की ज्याला तंत्रमंत्र आणि काळ्या जादूची साधना येते तो आपल्यापेक्षा ताकदवान शत्रूलाही सहजरित्या हरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे मनात येईल त्या गोष्टी समोरच्याकडून हव्या तशा घडून आणू शकतो. ती गोष्ट त्याला चमत्कारिक आणि अलौकिक वाटली. त्याला ती तंत्रविद्या भयान आकर्षित करू लागली. तो त्या तंत्रविद्येच्या इतका आहारी गेला की उठता बसता खाता पिता 24 तास त्याला त्याच विचारानं झपाटलं होतं. एक दिवस त्याची ती तगमग उफाळून बाहेर आली आणि तो काळ्या जादूची तंत्रविद्या शिकण्यासाठी तडक घरातून बाहेर पडला. जिथून माहिती मिळेल तिथून ती विद्या मिळू लागला. वेगवेगळ्या मांत्रिकांना भेटू लागला. शेकडो मांत्रिकांना भेटून तब्बल 3 वर्ष मिलारेपानं साधना केली आणि तंत्रमंत्र शिकून घेतलं. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा तो पुन्हा काकाच्या घरी परत आला तेव्हा त्याला समजलं की त्याची आई आणि लहान बहीण त्याच्या काकाच्या पाशवी अत्याचाराला बळी पडलेत आणि त्या दोघी आता या जगात नाहीत. ते दुःख त्याला सहन झालं नाही. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. दरम्यान इतकं सगळं घडत असताना गावातल्या लोकांनी काकाला विरोध केला नाही. याचाही त्याला भयान संताप आला. त्या दिवशी त्यानं शपथ घेतली की मी या गावाला सुखानं जगू देणार नाही. मी या गावाचा पूर्णतः नायनाट करून टाकीन. तो ऐन मोक्याची वाट पाहत होताच तेव्हा त्याला समजलं की त्याचा काका त्याच्या वडिलांच्या संपत्तीचा वापर करून स्वतःच्या मुलांचं धूमधडाक्यात लग्न करणार आहे. त्या लग्नाला सगळा गाव एका ठिकाणी जमेल याची मिलारेपाला कल्पना होती. दरम्यान मिलारेपाच्या डोक्यावर बदल्याचं भूत गिरट्या घालतच होतं. लग्नाच्या दिवशी तो गावाजवळ एका गुहेत गेला आणि तिथंच त्यानं त्याच्या काळ्या साधनेची सगळी तयारी केली. पुढं लग्नात सगळा गाव एका ठिकाणी जमला तेव्हा त्यानं साधनेच्या आणि तंत्राच्या जोरावर गारपीट करून सगळ्यांचा जीव घेतला. तेव्हा मिलारेपाला वाटलं होतं की बदला घेऊन त्याच्या मनाला शांती मिळेल. पण झालं उलटच. त्याचं मन त्याला आता खाऊ लागलं. आपण नाहक निरपराध लोकांच्या हत्या केल्या असं त्याला वाटलं.
ते दुःख त्याच्या मनात चलत राहिलं आणि तो हैराण झाला. पुढं त्याला असं वाटू लागलं की आयुष्याला आता काही अर्थ नाही आणि पश्चात्तापात बुडालेल्या मिलारेपानं ठरवलं की मनाला शांती मिळवायची असेल तर अध्यात्म स्वीकारावं लागेल. त्यासाठी मिलारेपा गुरुचा शोध घेऊ लागला. त्याला असं कळलं की मार्पा नावाचे एक अतिशय प्रसिद्ध असे साधू आहेत जे त्याला अध्यात्माचे शिक्षण देऊ शकतात. झालं, मिलारेपा मार्पांच्या शोधात निघाला. बऱ्याच दिवस भटकल्यावर त्याला एक छोटा मुलगा भेटला. तो मिलारेपाला म्हणाला की मी तुम्हाला मार्पांकडे घेऊन जातो. त्यानंतर तो मुलगा मिलारेपाला एका शेतात घेऊन गेला. तिथं मार्पा शेतकाम करत होते. जेव्हा मार्पानं मिलारेपाला बघितलं तेव्हा मार्पाने त्याला शेतकाम करायला बोलावलं. त्याला शेतकाम करायला सांगून मार्पा तिथून निघून गेले. पुढं काम झाल्यावर मिलारेपा मार्पांच्या घरी गेला आणि अध्यात्म शिकायची इच्छा व्यक्त केली आणि त्या बदल्यात त्यांची सेवा करायची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मार्पा त्याला म्हणाले की एकतर मी तुला शिक्षण देऊ शकतो किंवा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करू शकतो. दोन्हींपैकी एकाची निवड करावी लागेल. तेव्हा मिलारेपानं शिक्षणाची निवड केली आणि तो खाण्याची व्यवस्था करण्यासाठी भिक्षुक म्हणून घरोघरी अन्न मागू लागला. बरेच दिवस त्यानं अन्नधान्य जमा केलं आणि जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्याकडून ते धान्याचं पोतं जमिनीवर आदळलं गेलं. त्या आवाजानं मार्पा तिथं आले आणि समोर विखुरलेलं धान्य पाहून मिलारेपाच्या कृत्याचा मार्पांना खूप संताप आला. त्यांना वाटलं मिलारेपाला अन्नधान्याची किंमत नाही. मग रागावलेल्या मार्पाने मिलारेपाला अध्यात्माचं शिक्षण देण्यास नकार दिला. मिलारेपानं त्यांची खूप मनधरणी केली. शेवटी मार्पा तयार झाले, पण अट अशी होती की त्याला मार्पांची सेवा करावी लागेल. पुढे अनेक वर्षे गेली. मार्पा या न त्या कारणानं मिलारेपाला धडा शिकवण्यासाठी उशीर करतच राहिला. एव्हाना मिलारेपाच्या मागून येऊन काही शिष्य शिकून निघूनही गेले होते. शेवटी मिलारेपा यांनी मार्पाच्या पत्नीला विनवणी केली. मार्पाच्या पत्नीनं मग मिलारेपाला एक चिठ्ठी दिली ज्यावर मार्पा यांची प्रतिमा होती. मग त्या म्हणाल्या की ही चिठ्ठी घेऊन जंगलातल्या एका भिक्षुकाकडे जा, ते तुला सगळं ज्ञान देतील. त्याप्रमाणे मिलारेपा त्या भिक्षुकाकडे गेला. चिठ्ठी पाहून तो भिक्षुक मिलारेपाला शिक्षा देऊ लागला, पण त्यानं सांगितलेलं मिलारेपाला काहीच समजत नव्हतं. तेव्हा भिक्षुक म्हणाला असं होऊच शकत नाही, काहीतरी गडबड आहे. दरम्यान मार्पाला त्या गोष्टीचा पत्ता लागला आणि ते त्या ठिकाणी येऊन पोचले. जेव्हा त्या भिक्षुकाला मार्पाने विचारलं की तू कोणाला विचारून माझ्या शिष्याला ज्ञान शिकवत आहेस, तेव्हा त्या भिक्षुकानं ती चिठ्ठी दाखवली. मार्पा म्हणाले ही चिठ्ठी मी दिलेली नाही. मग मिलारेपानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. आपण खोटे वागलो याचं त्याला एवढं वाईट वाटलं की त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले आणि तो कुठेतरी दूर निघून गेला. पुढं मार्पाच्या पत्नीनं नवऱ्याला विचारलं की तुम्ही त्याला का शिकवत नाहीये. तेव्हा मार्पा म्हणाले की जेव्हापासून तो इथं आला होता तेव्हापासून त्याच्या मनात अहंकाराची भावना होती. त्या अहंकाराच्या धुंदीत तो कोणतंही ज्ञान ग्रहण करू शकला नसता. पण आता त्याला त्याच्या वागणुकीचा पश्चाताप होतोय. त्याचं मन आता पवित्र झालंय. आता मी त्याला शिकवणार. पुढं मार्पाने मिलारेपाला शोधून काढलं आणि आपल्या जवळची सगळी विद्या त्याला शिकवली, फक्त डाकिनी विद्या सोडून. त्याबद्दल मिलारेपानं मार्पाला विचारलं असता मार्पा म्हणाला माझ्या गुरूंनी मला ती विद्या शिकवली नव्हती. पण असं का हे विचारण्यासाठी दोघेही मार्पाचे गुरु नरोपा यांच्याजवळ गेले. तेव्हा नरोपानं त्यांना वस्तुस्थिती सांगितली की मी ती विद्या मार्पा यांना शिकवली नाही, कारण ते अशा एका शिष्याच्या शोधात होते ज्याची इच्छाशक्ती दृढ असेल आणि मिलारेपाच्या रूपात त्यांना तो शिष्य मिळाला. पुढं मग नरोपा यांनी ती शेवटची विद्या मिलारेपाला दिली आणि त्यानंतर स्वतः मार्पा हे मिलारेपाचे शिष्य झाले. तिबेटमध्ये आजही तांत्रिक मिलारेपाची गोष्ट अतिशय प्रसिद्ध आहे. असं म्हणतात त्या डाकिनी विद्येच्या जोरावर मिलारेपानं जिथं आजवर कुणीही जाऊ शकलेलं नाही त्या कैलास पर्वतावर चढाई केली होती. बरं फक्त चढाईच नाही तर तिथं काही दिवस राहून आपल्या शक्तीच्या जोरावर तो सुखरूप परत आला होता. तशी कामगिरी करणारा तो भगवान शंकरांनंतर जगात एकमेव माणूस असल्याच्या आख्यायिका तिबेटमध्ये फेमस आहेत. पण खरं काय ते खुद्द शंकर भगवानांनाच माहिती. उतार वयात म्हणे मिलारेपानं अनेक गीतं आणि कविता लिहिल्या. तत्सॅंग न्यू हेरका यांनी मिलारेपावर द 100,000 सॉंग्स ऑफ मिलारेपा या नावाचं पुस्तकही लिहिलं आहे, ज्यात मिलारेपानं लिहिलेल्या 1,00,000 गाण्यांचा समावेश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या जीवनावर द लाईफ ऑफ मिलारेपा नावाचं अजूनही एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. तर मंडळी, ही होती तिबेटमधल्या प्रसिद्ध तांत्रिक मिलारेपाची संपूर्ण गोष्ट. तुम्ही पण कोणाबद्दल अशा अद्भुत गोष्टी ऐकल्या असतील तर त्यांचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नक्की त्याचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचू. बाकी तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.